नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, राज्यामध्ये आज वातावरण कसं असणार आहे त्याबद्दल संपूर्ण आपण अंदाज पाहणार आहोत. राज्यामध्ये मित्रांनो वातावरण थोडेसे बदललेले पाहायला भेटत असेल. राज्यातील पावसाचा जोर काही परिसरामध्ये कमी झाला तर काही परिसरामध्ये पावसाचा जोर कायम टिकून आहे. राज्यातील मित्रांनो आज काही परिसरामध्ये जसे की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश परिसरामध्ये आज पावसाने थोडीशी उघडीप घेतलेली आहे. त्या ठिकाणी सूर्यदर्शन चांगले झालेलं आहे. परंतु मित्रांनो कोकणामध्ये आणि मात्र विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा आज हवामान खात्याने दिलेला आहे आणि त्या ठिकाणी मुसळधार असा पाऊस कोसळत आहे. पणजी, रेवणा, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गोरेगाव, मुंबई या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये रेड आणि येलो अलर्ट देण्यात आला होता. या ठिकाणी जोरदार पाऊसही सुरू आहे. त्याचबरोबर विदर्भामध्येही आज दिवसभरामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भामध्येही असं मुसळधार पाऊस होण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, उमरेड, ताडोबा, वर्धा, देसाईगंज, गडचिरोली, चंद्रपूर, कापसी, कांकेर, अहेरी या परिसरामध्येही विदर्भामध्ये वर्धा, यवतमाळ या परिसरामध्ये रेड अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी रात्रीलाही जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारे वातावरण राज्यामध्ये आज एकंदरीत राहणार आहे. या परिसरामध्ये आज जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. उर्वरित भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश परिसरामध्ये आज पावसाचा जोर कमी झालेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला असेल. तर अशा